नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन आहे. पॅरिसमध्ये 1948 साली युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये मानवाधिकाराविषयी एक घोषणापत्र जाहीर झालं होतं आणि 2023 मध्ये आपण त्याची 75वी साजरी करतोय. जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये हे घोषणापत्र भाषांतरित झालेलं आहे. जवळजवळ 500च्या वर भाषांमध्ये याचं भाषांतर झालेलं आहे आणि सर्वाधिक भाषांमध्ये अनुवादित झालेलं हे एक कागदपत्र आहे. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदपत्री राहू नयेत आणि त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात, याचसाठी आहे आजचा आपला खास कार्यक्रम. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे मानवी हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि ह्या अतिशय वेगळ्या विषयावर किंवा मूलभूत विषयावर बोलण्यासाठी आपण आज तशाच तज्ज्ञांना इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर करुणा मालवीय. मॅम नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. मॅडमचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. मॅडम संचालक आहेत DY पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉच्या, तसंच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या त्या माजी संचालक आहेत. MGM लॉ कॉलेजच्या माजी प्राचार्य आहेत. PhDच्या अनेक विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करत असतात. ह्युमन राईट्स अँड इट्स इम्पॅक्ट ऑन चाइल्ड इन इंडिया या विषयावर त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रबंध सादर केला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे प्रबंध सादर होत असतात आणि अनेक महत्त्वाचे पदभार त्या सध्या सांभाळत आहेत. आज ह्या विषयावर त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. देश, वर्ण, प्रांत, धर्म, भाषा किंवा राजकीय मतं कुठलीही असली तरी एक माणूस म्हणून प्रत्येक मानवाचे काही मूलभूत अधिकार आहेत, त्याविषयी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम पुन्हा एकदा आपलं स्वागत करते कार्यक्रमामध्ये. आणि 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन आहे. तर जेव्हा आपण मानवाधिकार म्हणतो, मानवाचे मूलभूत अधिकार म्हणतो, तर तेव्हा तुम्ही काय सांगाल की प्रत्येक माणूस म्हणून माणसाचे अधिकार असणं याबद्दल तुम्ही काय सांगाल? मानवाधिकार जे आहेत हे माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत राहणं अनिवार्य आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. बरोबर आहे. आणि भारत एक डेमोक्रॅटिक कंट्री असल्यामुळे भारताने UDHR ची जी ही डॉक्युमेंट आहे, जिला आपण सेलिब्रेट करतोय आज 75 इयर्समध्ये, त्याला रिस्पेक्ट देऊन आपल्या संविधानामध्ये त्याच्या खूप चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत, ज्या प्रत्येक ह्युमन बिंग आज म्हणजे आज आपण ॲज इंडियन म्हणून, ॲज अ इंडियन सिटीजन आपण प्रत्येक जण त्याचं प्रॉपरली एक्झिक्युशन आणि अकॉर्डिंगली इन द आईज ऑफ लॉ त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे जगात जन्मलेला, कुठल्याही भागात जन्मलेला कुठलाही माणूस असेल आणि कुठल्याही वयाचा माणूस असेल तरी त्याला हे सगळे मानवी जे हक्क आहेत, म्हणूनच मी म्हटलं जन्मापासून मृत्यूपर्यंत, रॅदर मी म्हणेल जन्माच्या आधीपासून, म्हणजे इवन अ फीटस हॅज अ ह्युमन राईट्स. अच्छा, जन्माच्या आधीपासून हे ह्युमन राईट्स आहेत. बरोबर आहे. नक्कीच या सगळ्या ह्युमन राईट्स बद्दल किंवा मानव म्हणून जे अधिकार आहेत त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर तुम्ही या दिवसाबद्दल काय सांगाल की 10 डिसेंबर हा दरवर्षी साजरा केला जातो, तर काय सांगाल तुम्ही या दिवसाबद्दल? संयुक्त राष्ट्राने 1948 साली मानवाधिकारांची ही घोषणापत्र जाहीर केलं
आणि 1950 पासून ते लागू झालेलं आहे. नॉट ओन्ली इंडियामध्ये पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हा दिवस प्रकर्षाने सेलिब्रेट करावा ह्याचं मी रॅदर आवाहन करेल. कारण जर मानव अधिकारच आपण योग्य प्रकारे एकमेकांना आदर देणं, सन्मान करणं ह्याच्यापासून सुरुवात असते. मग नंतर पुढच्या गोष्टी येतात की गुन्हे थांबवणं आणि मग पनिशमेंट्स देणं. सो आज ह्या प्लॅटफॉर्मवर आय विल टेक अन अपॉर्च्युनिटी आणि मी आवाहन करेल की मानवाधिकार दिवस जो आहे हा सुरुवात या गोष्टीने करा की रिस्पेक्ट एव्हरी ह्युमन बिंग, प्रत्येक मानवाला आदर द्या. जसं आपल्या संविधानाने, आपल्या कंट्रीने इटसेल्फ जे जेंडर रिकॉग्नाइज केलेले आहेत, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर्स, या तिघांनाही इक्वल अपॉर्च्युनिटीचा अधिकार असतो आणि ॲज अ ह्युमन म्हणून, फॉरगेट अबाउट जेंडर, ॲज अ ह्युमन म्हणून त्यांना तो अधिकार मिळावा आणि त्यांना तो आदर मिळावा. हे मी मानव अधिकार दिवसाचं हे रिअल सेलिब्रेशन असेल. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला एक माणूस म्हणून आदर आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो एक हक्क आहे असं आपण म्हणतो. तुम्ही आता सांगितलं की स्त्री आहे, पुरुष आहे, ट्रान्सजेंडर्स आहेत, लहान मुलं आहेत, ह्या सगळ्यांना हे अधिकार आहेत. तर जेव्हा आपण म्हणतो की भारतात देखील आपल्या संविधानात हे सगळे अधिकार आलेले आहेत, तर स्त्रियांच्या विषयी तुम्ही विशेषतः काय सांगाल की काय अधिकार त्यांना एक मानव अधिकार म्हणून आहेत? स्त्रियांना आपण वल्नरेबल सेक्टर ऑफ सोसायटी म्हणतो. बरं. पण आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारतीय संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संरचना केली आहे संविधानांमध्ये मूलभूत अधिकारांची, त्याच्यामध्ये आज ती स्टेट चेंज झालेली आहे. आज आपण इक्वली वी आर स्टँडिंग विथ ईच अदर आणि हा आपला खरा सन्मान आहे संविधानांमध्ये जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत. संविधानामध्ये कलम 15 मध्ये प्रकर्षाने स्त्रियांना आणि मुलांना स्पेशल प्रोटेक्शन्स कशा प्रकारे स्टेट गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड करावे ह्याची प्रोव्हिजन दिलेली आहे कलम 15(3) मध्ये. रॅदर ह्याचा स्कोप सगळ्यात पहिली अमेंडमेंट जी झाली संविधानात, अमेंडमेंट ऑफ फर्स्ट अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन 1951, चंपकन दोरायराजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, त्याच्यानंतर ही परिस्थिती खूप इम्प्रूव्ह झाली आहे. जर आपण आज पाहिलं तर मूलभूत अधिकार आणि जी आपली निर्देशक आहेत, ज्याला आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो, इट गोज हँड इन हँड. म्हणजे संविधानामध्ये तर डेफिनेटली आर्टिकल 15 म्हणजे कलम 15च्या अंतर्गत जे मूलभूत अधिकारा थ्रू आपण हे सगळी अंमलबजावणी करू शकतो. पण अजूनही काही स्पेशल लॉज आहेत, आपण बोलू त्याच्यावर. पण डेफिनेटली स्त्रीला आज इक्वल अधिकार आहे आणि इट इज गॅरंटीड. सी वी बोथ आर विटनेस टू इट की आपण फ्रीली बोलू शकतोय, आपली मतं विचार मांडू शकतोय, आपल्याला मुवमेंटचा अधिकार आहे, आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे. तर आज आपण पाहिलं समाजामध्ये तर मी नाही ऐकून घेणार की ॲटलिस्ट अर्बन एरियामध्ये की स्त्री ही वल्नरेबल आहे. नक्कीच मॅडम, मी आता खरं तर ह्याच मुद्द्यावर येणार होते की शहरी भाग आणि ग्रामीण भाग ह्याच्यामध्ये आपल्याला आजही तफावत दिसून येते. की तुम्ही जसं म्हटलात की आज आपण दोघीही स्त्रिया इथे बसून दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतोय, पण ग्रामीण भागातली परिस्थिती ही तशीच आहे का? आणि त्या स्त्रियांना काही वेगळे अधिकार किंवा एक ज्यांना अधिकारांची जाणीव नाहीये अशांसाठी तुम्ही काय सांगाल? आता कायदा किंवा आपण कायद्याबद्दल वाईट बोलून ह्याचा मार्ग निघत नाही. कायदा कायद्याच्या जागी आहे. कायदा बनवणारे कायद्याच्या जागी योग्य प्रकारे त्याला जिथे नीड आहे तिथे तशा प्रकारच्या तरतुदी करतायत. प्रॉब्लेम आहे अवेअरनेस, जागरूकता. आणि आज मला वाटतं ह्या चॅनल थ्रू आपण काहीतरी एक छोटा अटेम्प्ट करून गावोगावी ही गोष्ट पोहोचवली पाहिजे की कशा प्रकारे तुम्हाला अधिकार आहेत, कुठले अधिकार तुम्हाला मूलभूत अधिकारांमध्ये येतात, कुठले अधिकार तुम्हाला सामान्य अधिकारांमध्ये येतात. तर जर रूरल एरियामध्ये गावोगावी ह्या प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम्स झाले, आता आमच्या DY पाटील स्कूल ऑफ लॉच्या माध्यमातून आम्ही बरेच अवेअरनेस प्रोग्राम करतो. आम्ही पथनाट्य ऑर्गनाईज करतो की इझी लँग्वेजमध्ये लोकांना समजतील की त्यांचे मूलभूत अधिकार काय आहेत. तर मला वाटतं गावोगावी जागरूकता आणि एक सपोर्ट की दॅट आहे तुमच्यासाठी यंत्रणा आणि त्याची तुम्ही जास्तीत जास्त युटिलायझेशन तुम्ही केलं पाहिजे. हे जर हा मेसेज जर पोहोचला तर त्याही सबळ होतील.
नक्कीच. म्हणजे खरं तर ह्याची जाणीव असणं, की आपल्याला आपण जेव्हा जन्मतो, एक मानवाचा जन्म घेतो, तर तिथूनच आपल्या हक्कांची, आपल्या अधिकारांची सुरुवात होते आणि ती मरेपर्यंत असते. तर ही जाणीव होणं देखील खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, लहान मुलांचे अधिकार असतात, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण विशेषतः आपल्या घरांमध्ये, भारतीय घरांमध्ये लहान मुलं म्हटलं, की आपण लहान मुलांना आदर देणं ही एक संकल्पना जी आहे, अर्थात वेगळ्या अर्थाने आपण म्हणू शकतो, की आदर देणं. तर लहान मुलांना बऱ्याचदा काहीही बोललं जातं किंवा एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर कामही त्यांच्याकडून करवून घेतलं जातं. तर लहान मुलांचे अधिकार काय आहेत, काय सांगाल? सगळ्यात आधी आपण सेग्रिगेशन करण्याच्या आधी जे युनिव्हर्सल आहेत, जे सगळ्यांना अवेलेबल आहे, जसं समानतेचा अधिकार आहे बरोबर आहे. किंवा अस्पृश्यतेच्या विरुद्धचा अधिकार आहे, हे संविधानामध्ये भाग 3 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते नमूद केलेलं आहे. आणि लहान मुलं तर वी से दॅट चिल्ड्रन आर फ्लावर्स ऑफ द गार्डन ऑफ गॉड, राईट? म्हणजे जर लहान मुलांच्या अधिकारांना आणि त्याच्या अंमलबजावणीची जर आपल्यावर वेळ येते, तर आपण स्वतःचा विकास कितपत झाला आहे त्याच्याकडे आपण सगळ्यात आधी प्रश्नचिन्ह पाहिलं पाहिजे. आता उत्तर द्यायचं झालं तर लहान मुलांसाठी पण संविधानामध्ये तरतुदी आहेत. कलम 24 मध्ये बालमजुरीच्या विरुद्धचा अधिकार आहे, की 14 वर्षाच्या खालील मुलांना तुम्ही बालमजुरीमध्ये इन्व्हॉल्व नाही करू शकत. कलम 23 आर्टिकल 23 मध्ये इमॉरल ट्रॅफिकिंग, जी बाल तस्करी होते, त्याच्या विरुद्धचा अधिकार दिलेला आहे. तर बालकांचा अधिकार कोण प्रोटेक्ट करणार? बालकांचा अधिकार आपण प्रौढांनी प्रोटेक्ट करायचा असतो. ते नाही कोर्टात जाणार. 18 वर्षापर्यंत ते कांट जस्ट गो, ते नाही जाऊ शकणार आणि क्लेम करू शकणार. सो प्रौढांची ही सगळ्यात आधीची मूलभूत कर्तव्यांमध्ये हे आहे आपल्या संविधानाच्या, की प्रौढांची ही जबाबदारी आहे की बालकांचे अधिकार त्यांनी जतन करावेत. बरोबर आहे. म्हणजे बालकांचे अधिकार जतन करण्याची जबाबदारी ही प्रौढांवर येते. मग ते पालक असतील, नातेवाईक असतील, अगदी शेजारी किंवा एक समाजातला घटक म्हणूनही आपण ते अधिकार मुलांसाठी जतन करू शकतो, त्याच्यासाठी मदत करू शकतो. तुम्ही आणखी एक मुद्दा उपस्थित केलात, की तो म्हणजे ट्रान्सजेंडर्स, की ज्याबद्दल मला असं वाटतं की आत्ता आवाज उठवला जातोय किंवा त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव आलेली आहे. तर एक मानव म्हणून, माणूस म्हणून त्यांचे काय मूलभूत अधिकार आहेत? जेव्हा आपण ट्रान्सजेंडर्सची गोष्ट करतोय, ट्रान्सजेंडर सगळ्यात आधी ह्युमन बिंग आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्युमन बिंग ॲज अ मानव म्हणून इक्वल राईट्स आहेत सगळ्या मानवाधिकारांशी, जे आपण दोघीही एन्जॉय करतोय. त्यामुळे मी सगळ्यात आधी सुरुवातीला ओपनिंग स्टेटमेंटच हे केलं की सन्मान. जर आपण विचार केला की मला ह्या व्यक्तीला सन्मानाने वागवायचं आहे, तर ऑटोमॅटिकली त्याच्या अधिकारांची अंमलबजावणी होते. जर आपण त्या व्यक्तीला पाहताच त्याचा डिसरिस्पेक्ट करतोय, आपण सन्मान नाही करत आहे, अदरवाईज आपण एक टॅबू म्हणून घेतोय की ही व्यक्ती एक टॅबू आहे सोसायटीवर, तर मग ते खूप कठीण काम होऊन जातं. सो सगळ्यात आधी ट्रान्सजेंडरचा विषय येतो. आता गव्हर्नमेंटने रिकॉग्नाइज केलंय त्यांना ॲज अ जेंडर म्हणून. आपण पाहतोय गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट्स करतायत, त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था होते, राईट? सो संविधानामध्ये तर डेफिनेटली समानतेचा अधिकार, जसं मी म्हटलं, अस्पृश्यतेविरुद्ध अधिकार किंवा जे आपले जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्या अगेन्स्ट सगळ्या प्रकारचे अधिकार संविधानामध्ये दिले आहेत. पण एक सगळ्यात चांगली गोष्ट आपल्या भारत सरकारने जी केली आहे की ट्रान्सजेंडर्सच्या प्रोटेक्शनच्या बिलची, जी 2019ला आपण म्हणजे त्याला पास केलं आणि 20 पासून ते लागूही झालेलं आहे. आज ते इक्वली सगळ्यांबरोबर एज्युकेशन घेत आहेत, आज ते इक्वली वर्क करता आहेत, त्यांचा रिस्पेक्ट होतो आहेत. आता जिथे तो होत नाहीये तिथे तो फिक्स करणं जरुरी आहे. बाकी तर इफ यू सी, मला तर नाही वाटत की आता असं काही डिस्क्रिमिनेशन आहे. त्यांना फक्त त्यांच्या त्या एका सर्कलमधून बाहेर यायचंय आणि त्यांना आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. नक्कीच. मॅडम, आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन येतोय. डोंबिवलीहून आपल्याशी बोलतायत एक सखी. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे मानवाधिकाराच्या कार्यकक्षा कुठपर्यंत येतात, म्हणजे तसं हा प्रश्न समजण्यासाठी म्हणून एक उदाहरण देते की मानाने जगणं असं जर आपण ठरलं तर ते फक्त करती लोकसंख्याच करू शकते. सध्या वृद्ध जे बेडरिडन आहेत त्यांना पेरेंट केअर लीव नसल्यामुळे त्यांना सांभाळणारे मुलं सुना त्यांना लॉक करून कुठे कुठे जातात 2-3 तासांसाठी. तर ह्याच्यात काही करता येईल का मानवाधिकाराला? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे, एका मानवाच्या अधिकाराच्या कार्यकक्षा दुसऱ्यावर म्हणजे हे होत असतील, अन्याय करत असतील, तर तिथे कायदेतज्ञ म्हणून
किंवा कायद्याची काय भूमिका राहील? म्हणजे उदाहरणार्थ आता गर्भपाताचा अधिकार दिला तर फिटसला तो अन्यायकारक असेल, पण आईला तो न्यायाचा असेल, कारण तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे. तर या दोन बद्दल जरा सांगा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय व्यापक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर मानवाधिकाराच्या कक्षा कुठपर्यंत असतात असा त्यांचा पहिला प्रश्न आहे. मानवाधिकाराच्या कक्षा अशा रूपरेखेत दिलेल्या नाही आहेत. मानवाधिकार हे स्वतःच सर्व व्यापक आहेत. डेफिनेटली जे प्रश्न तुम्ही आता विचारले की प्रौढांच्या संबंधित किंवा वृद्धांच्या संबंधित की त्यांचे मुलं किंवा सुना त्यांना 2-2 तास लॉक करून जातात आणि मग त्यांनी कशा प्रकारे मानवाधिकाराच्या म्हणजे मीडियमपर्यंत पोहोचावं, अशा बाबतीत आपल्याकडे बरेच व्हॉलंटियर्स आहेत, NGOs काम करतायत, ज्या NGOs थ्रू आपण कनेक्ट होऊ शकतो अशा व्यक्तींपर्यंत आणि मग ह्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रॉपर प्लॅटफॉर्मवर आपण निवारणासाठी घेऊन जाऊ शकतो. आणि दुसरा जो प्रश्न होता रिगार्डिंग गर्भपात आणि मुलाचा आणि आईचा अधिकार, तर आपल्या इकडे टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी है ना, दॅट इज मेडिकल टर्मिनेशन वी से, अशा प्रकारची कायद्याची तरतूद आहे. तर जी प्रेग्नन्सी टर्मिनेट होते किंवा जो गर्भपात होतो त्याच्या काही लीगल बाउंड्रीज आहेत, त्याच्या बियॉन्ड त्या होत नाहीत. त्यामुळे त्या फिटसचा अधिकार व्हायलेट झाला असं आपण बोलू शकत नाहीत. आणि अशा प्रकारे त्या दोघांमध्ये आपण वी कॅन से कोऑर्डिनेशन कायद्याने केलेलं आहे की कसा फिटसचाही अधिकार किंवा त्याचंही जे जन्मानंतरचं त्याचं जे जीवन त्याला इफ दॅट इज नॉट अ गुड प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर जर ती टर्मिनेट नाही झाली तर त्याच्यानंतर त्याच्या जीवनात येण्यानंतर त्याला किती गोष्टी टॅकल करायला लागतील. तर आपल्या या कायद्याने ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली पाहिलेल्या आहेत आणि तशा अनुषंगाने आपल्या भारतामध्ये कायदे आहेत. तर असं कधीच नसतं की फिटसचा अधिकार आपण व्हायलेट केलेला आहे. नक्कीच, म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करूनच कुठेतरी कायद्याची बांधणी केलेली असते. अर्थातच आणखीही आपण जाणून घेणार आहोत, आणखीही आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर करुणा मालवीय. प्रत्येक माणसाला काही मूलभूत अधिकार असतात, हक्क असतात आणि त्या संदर्भात आज आपण त्या हक्कांची माहिती करून घेतोय मॅडमकडून. मॅडम, मगाशी आपण बोललात की स्त्रियांचे काही अधिकार आहेत, तर स्त्रियांचे विशेष अधिकार काय आहेत तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. स्त्रियांचे विशेष अधिकार जर आपण पाहिले तर आज कौटुंबिक जो छळ होतो त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने 2005 साली प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणलेला आहे. आधी कसं होतं, आधी फक्त 498A ऑफ इंडियन पिनल कोड म्हणजे क्रुअल्टीसाठी दाद एखाद्या स्त्रीला मागता येत होती. पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आल्यामुळे आता तिला प्रोटेक्शन मागता येतं गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून तिला प्रोटेक्शन, तिच्या इंटरिम मेंटेनन्सची प्रोव्हिजन होते. सो डोमेस्टिक कौटुंबिक छळ हा फक्त ती नवऱ्याविरुद्ध दाखल तक्रार नाही करू शकत. आता ह्याच्यामध्ये त्या कुटुंबातले इतर व्यक्ती जे आहेत ज्यांच्या वागण्यामुळे तिला काही प्रॉब्लेम होतोय, फिजिकल असॉल्ट होतोय किंवा मेंटली काही तिला प्रॉब्लेम होतोय, तर तिला दाद मागता येते. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस, ही खूप एक म्हणतात ना एक नाविन्यपूर्ण आणि एक खूप दिवसापासूनची पेंडिंग असा हा ऍक्ट आपल्या सरकारने 2013 साली पास केला. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ह्याच्यानुसार सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन्स दिले होते की कशा प्रकारे महिलांचं त्यांच्या कामाच्या ठिकाणी संरक्षण व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ह्याचा जो ॲम्बिट आहे तो खूप वाईड आहे. म्हणजे ह्याच्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं आणि प्रत्यक्ष कृतीने तो असॉल्ट प्रूव्ह करणं ह्याची गरज नाही. त्याच्या वेगळ्या वेगळ्या रूपरेखा दिलेल्या आहेत त्या ऍक्टमध्ये, ज्याच्यामध्ये इवन जेस्चर्स म्हणजे इशारा करणं किंवा कुणी गॉसिपिंग करणं, इल गॉसिपिंग ज्याला आपण म्हणतो, अशाही गोष्टींसाठी तिला दाद मागता येते. नक्कीच, म्हणजे घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी असो, जर स्त्रीला कुठलाही त्रास होत असेल तर त्यासाठी ती नक्कीच दाद मागू शकते. ती पुढे कशी दाद मागू शकते ते आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला एक फोन येतोय. अंशू वर्धन बोलतायत आपल्याशी नवी मुंबईहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार मॅडम. माय क्वेश्चन इज दॅट टुमॉरो, डे आफ्टर टुमॉरो इज ह्युमन राईट्स डे अँड मला हे विचारायचं होतं की ॲनिमलचा हक्क पण आहे आणि ह्युमनचा पण हक्क आहे.
फॉर एक्झाम्पल जर समजा एका ॲनिमलनी कुणाला चावला तर ते ह्युमन्स अटॅक देम अँड किल देम. हाऊएव्हर animals are not man-made; they are also natural. They should also have some rights like human rights. So how do you correlate and how animals and humans can exist? Which they have like they also have rights. So मला धन्यवाद. मॅडम कडनं विचारायचं होतं की how is if there is any constitutional provision safeguard for animals and humans to coexist. हो, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपण प्राण्यांचेही हक्क आहेत आणि प्राण्यांच्या हक्कांच्याही काही चळवळी आता आहेत आणि त्यांनी एक उदाहरण असं दिलं की एखादा कुत्रा जेव्हा माणसाला चावतो आणि हे मला वाटतं की हल्लीच्या अनेक सोसायट्यांमधलं हे एक ज्वलंत चित्र आहे की कुत्री माणसाला चावतात तर मग कुणाचा अधिकार कुठला आणि ते कसा समन्वय साधायचा. आता कुत्री माणसाला चावतात किंवा आपण त्याला असं रेसिप्रोकेट नाही करू शकणार डेफिनेटली. बरोबर. आपण हे को एक्झिस्ट करतोय. आपण एका समाजामध्ये अॅनिमल्स आणि ह्युमन बिंग्स को एक्झिस्ट करतायत आणि अॅनिमल्सलाही अधिकार आहे. आता आपण खूप जागरूक झालो अॅनिमल्स राईटसाठी. आणि जर एखादा कुत्रा असं उगाचच चावणार नाही. जर तो प्रॉब्लेम मध्ये आहे तर मग काही वेगवेगळ्या साधना आहेत जिकडे आपण त्यांना रिपोर्ट करू शकतो आणि गव्हर्नमेंट किंवा अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट जे असतात ते त्यांना प्रॉपर केअर मेडिकल केअरसाठी घेऊन जातात. संविधानामध्ये जेव्हा आपण पर्यावरण प्रोटेक्शन बद्दल बोलतोय आपल्या निर्देशकांमध्ये मला असं वाटतं पर्यावरणाचा अॅनिमल पण एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यामुळे संविधानामध्ये ही तरतूद दिलेलीच आहे की आपल्याला अॅनिमल्स असो किंवा वृक्ष असो किंवा एखादाही कुठलाही पार्ट असो आपल्या पर्यावरणाचा पाणी माती सगळ्यांना आपल्याला प्रोटेक्ट करायचंच आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांना संरक्षण देणं हे खरं तर मानवाचं कर्तव्य आहे आणि अर्थातच जेव्हा आपण हक्क म्हणतो तेव्हा काही कर्तव्य देखील येतात. तर ह्या कागदपत्रांमध्ये या डॉक्युमेंट्समध्ये काही कर्तव्य देखील माणसाची किंवा माणसांनी करायची अशी दिलेली आहेत का? हो, दिलेली आहेत. माणसाने एकमेकांना आदर द्यावा. जसं UDHR आणि संविधान जर आपण ह्यांना एकमेकांबरोबर रीड केलं हँड इन हँड तर UDHR ची बरीच कर्तव्य आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये दिलेली आहेत. आपल्या कलम 51A मध्ये हो हो आपल्या संविधानामध्ये दिलेली आहेत. कशा प्रकारे आपल्या राष्ट्राच्या किंवा राष्ट्रध्वजाचं आपल्याला रिस्पेक्ट करायचं आहे तिथून एकमेकांना एन्व्हायरमेंटला किंवा तुमच्या काय ड्युटीज आहेत टुवर्ड्स द सोसायटी आपण को एक्झिस्ट करतोय. ह्युमन टू ह्युमन आपल्याला जोपर्यंत आपल्या ड्युटीज आणि राईट्स हँड इन हँड असतात एखाद्याचा राईट एक्झिक्यूट करता एखाद्याची ड्युटी एक्झिक्यूट करताना दुसऱ्याचा राईट व्हायलेट होत नाहीये ना हे आपल्याला सगळ्यात आधी पाहायचं असतं. कारण हा एक खूप एक म्हणतात एक खूप मिनी लेअर आहे ह्या दोघांमध्ये. जर ती लेअरला थोडा पण तडा गेला की मग तो ऑफेन्स होतो क्राईम होतो. सो मानवाधिकार म्हणूनच खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर आपल्याला लॉ अँड ऑर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत समाजामध्ये तर आपल्याला मानव अधिकार हे सगळ्यात आधी चांगले अंमलबजावणी करणं जरुरी आहे. कारण ते जर झालं तर मग ऑफेन्स आणि त्या सगळ्या गोष्टींकडे आपण जाणारच नाही. बरोबर आहे. मगाशी मॅडम आपण स्त्रियांविषयी बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की जर घरगुती काही तिला छळ होत असेल कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक तर ती तक्रार दाखल करू शकते. पण आपल्याकडे मॅडम असंही चित्र बघायला मिळतं की घरगुती काही वाद झाले किंवा भांडणं झाली तर त्यासाठी दाद मागणं हे स्त्रियांना तितकंसं चांगलं वाटत नाही किंवा मग असं एक म्हटलं जातं की अरे ही आमची घरगुती भांडणं आहेत त्यामुळे इतरही कुणाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू दिला जात नाही. तर ही जी मानसिकता आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही मानसिकता बदलण्यासाठी आपण स्वतः ग्राउंडवर येऊन काम करणं खूप जरुरी आहे. कारण सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ अलर्टनेस स्वतः जागरूक राहा आणि स्वतःसाठी दाद मागा हे जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला कळत नाही तोपर्यंत समाजाचा विकासच होऊ शकत नाही. ठीक आहे कुटुंब आहे कुटुंबाची जी पायरी आहे ती नाही ओलांडायची आहे पण त्याचं रक्षण करणं हे फक्त स्त्रियांचंच कर्तव्य नाही आहे ना. जेव्हा आपण एका कुटुंबात राहतो जेव्हा आपण एकत्र एका फॅमिलीला पुढे घेऊन जाण्याची स्वप्न बघत असतो तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी दोघांनी पूर्ण करावी आणि जर ती पूर्ण होत नसेल तर त्या स्त्रीला बऱ्याच यंत्रणा आहेत जिथे ती दाद मागू शकते. शी कॅन सिम्पली गो टू पोलीस स्टेशन आणि तिच्या विरुद्ध जे काय गोष्टी होती तिथे त्या गोष्टींची कंप्लेंट करावी. नाही
तर बऱ्याच NGO आहेत, जर तिला स्वतः जायला भीती वाटते तर बऱ्याच NGO आहेत जिथे ती अप्रोच करू शकते. त्या NGOज तिच्यासाठी तिला बेसिक प्रोटेक्शन तर मिळेल, पण सगळ्यात मोठी की आहे की सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ अलर्टनेस. जोपर्यंत ती स्वतः बाहेर होत नाही तोपर्यंत ती स्वतःचं रक्षण नाही करू शकणार. खरोखर आहे. म्हणजे स्वतःची जाणीव आणि स्वतःचं स्वसंरक्षण की ह्याची जाणीव आणि ही आपल्याला म्हणजे सगळ्याच प्रत्येक मानवाला विशेषतः स्त्रियांनाही असली पाहिजे, तरच आपण पुढे काहीतरी करू शकू. आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, शिवानंद वसेदार बोलतो निपाणीहून. माझा प्रश्न असा आहे, आता काही ठिकाणी जे महिलांना हक्क दिलेले आहेत, म्हणजे हे कार्य फक्त महिलांच्यासाठी आहे, काही व्यासपीठ महिलांच्यासाठी दिलेलं आहे, तसं पुरुषांना सुद्धा काही हक्क वगैरे मिळू शकतोय काय? तसं आहे काय? तरतूद आहे काय? त्याचे काय सांगाल? म्हणजे पुरुषांच्या सुद्धा मानव हक्क मध्ये लिहिलेलं आहे काय? मग तुम्ही काय सांगाल, असं माझा प्रश्न. धन्यवाद. काय सांगाल मॅडम? पुरुषांसाठी आहेत मानवाधिकार, जसं राष्ट्र मानवाधिकार आपला फोरम आहे किंवा राज्य मानवाधिकार फोरम आहे, ज्याला आपण जिथे तुम्ही दाद मागू शकता. कुणीही तिथे बाय ईमेल, पोस्ट किंवा जस्ट बाय गोईंग देअर डायरेक्टली दे कॅन फाईल अ कंप्लेंट फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर मानवाधिकार. आणि जसं स्त्रिया आणि पुरुष असं प्लॅटफॉर्म आता ह्यांनी जसं मेन्शन केलं, असं प्लॅटफॉर्म जरूर आपण क्रिएट केलेलं आहे, पण ह्या प्लॅटफॉर्मला जरूर असेल तर जी आपली न्याय यंत्रणा आहे ती नेहमी बाय वे ऑफ अवेकनिंग, ज्याला आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणतो, जिथे हवं तिथे, जिथे गरज आहे तिथे बाय वे ऑफ फायलिंग रिट पिटिशन बिफोर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट एखादा पुरुष त्या गोष्टींची दाद मागू शकतो. आणि जर त्याच्यात खरोखरच असे इन्ग्रेडियंट न्यायव्यवस्थेला वाटले तर मी तर म्हणेल वेलकम आहे अशा गोष्टी, आणि अशा प्रकारे एखादे गाईडलाईन सुप्रीम कोर्ट करून आपल्याला मिळू शकतात. नक्कीच. तृतीय पंथीयांसाठीचे देखील काही अधिकार आहेत. आपण आता बघतो की कुठलाही फॉर्म भरायचा असेल तर जिथे काही वर्षांपूर्वी फक्त स्त्री आणि पुरुष होतं, तर तिथे एक तृतीय पंथी हा देखील कॉलम असतो. तर नक्कीच सगळ्यांनाच म्हणजे एकूणच समाजामध्ये त्याविषयीची जागरूकता झालेली आहे. तर त्यांचे वेगळे अधिकार काय आहेत याविषयी काय सांगा? त्यांचे वेगळे अधिकार, सिन्स मी म्हटलं की ते वल्नरेबल, आपण त्या एका कॅटेगरीमध्ये आपण जर काउंट केलं वल्नरेबल, तर आता जर त्यांना अधिकार मिळाले आहेत तर त्यांनी त्या अधिकारांची अंमलबजावणी करावी. कारण गव्हर्नमेंट तर त्यांना सपोर्ट करतंय, मग त्यांनी पुढे येऊन शिक्षण घ्यावं. ज्या प्रकारे ते स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जो मार्ग ते आता अवलंबत आहेत तो मार्ग त्यांनी टाकावा, आणि सगळ्यात आधी त्यांनी शिक्षण घ्यावं. शिक्षण आपण म्हणतो वाघिणीचं दूध आहे. प्रत्येक जो माणूस शिक्षण घेतो तो काही करू शकतो, ही कॅन डू वंडर्स. तर ट्रान्सजेंडर्सने तर सगळ्यात आधी शिक्षण घेण्यासाठी पुढे यावं, आणि मग त्याच्यानंतर वर्कप्लेस अपॉर्च्युनिटीजमध्ये पण त्यांना रिकॉग्नाइज केलेलं आहे. आणि असं कुठेही होणार नाही की त्यांच्यामध्ये असं त्यांच्यासाठी डिस्क्रिमिनेट होईल की बिकॉज यू आर ट्रान्सजेंडर तुम्हाला इथे वर्क मिळू शकत नाही. तर गव्हर्नमेंट प्रत्येक वेने त्यांना पुढे, त्यांना सगळ्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे, आणि त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा जो ट्रेडिशनल वे ऑफ उदरनिर्वाह आहे त्यांचा तो त्यांनी टाकावा, आणि त्यांनी आपल्या समाजाबरोबर एकत्र पुढे यावं. बरोबर आहे. म्हणजे कायदा हा आधीच झालेला आहे, तर त्याची आपण स्वतः अंमलबजावणी करणं आणि त्या दृष्टीने स्वतःहून एक पाऊल उचलणं हे खूप गरजेचं आहे. आणि आमच्यासारख्या संस्था ज्या आहेत त्या अलर्टनेस अवेअरनेस प्रोग्राम करतं. कारण 2020 साली जेव्हा ट्रान्सजेंडरचा प्रोटेक्शनचा कायदा आलेला आहे, 2020 म्हणजे बस 3 वर्ष आधी, बऱ्याच लोकांना ह्याची जाणीव नसेल, माहिती नसेल. तर NGOनीच पण अशा प्रकारे कामं करता आहेत, आमच्यासारख्या संस्था कामं करतायत की ह्यांना यांचे अधिकार जे आहेत त्याची जाणीव करून द्यावी, आणि त्यांनी आपल्या समाजामध्ये समावेश व्हावा. आणि ॲज अ ट्रान्सजेंडर जसं त्यांना रिकॉग्नाइज केलंय जेंडर म्हणून, त्यांनी सगळ्या सुखसुविधा, जे अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, सगळ्या प्रकारे त्यांनी समाजाचा विकास करायला पार्टिसिपेट करावं. बरोबर आहे. आपण जागतिक मानवाधिकार दिन साजरा करणार आहोत 2 दिवसानंतर 10 डिसेंबरला. तर हे जे मानवाधिकार लिहिलेले आहेत किंवा जे घोषणापत्र आहे, तर ते सगळ्या देशांसाठी समान आहे की प्रत्येक देशागणिकही काही त्यामध्ये वेगळे मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत? आता जे UDHR आहे, युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स, इट इज कॉमन फॉर एव्हरीवन. पण प्रत्येकाने आपल्या देशाच्या रचनेनुसार त्याला अप्लिकेशन केलेलं आहे. जसं आपण आपल्या देशाच्या बद्दल विचार करूया, गुलामगिरी विरुद्ध किंवा वैचारिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य किंवा फ्रीडम ऑफ स्पीच जे आपण म्हणतो की मला जे काही एक्सप्रेशन करायचे आहेत त्याच्याबद्दलचं स्वातंत्र्य,
हे सगळे स्वातंत्र्य आपण आपल्या संविधानामध्ये त्या UDHRच्या लाईनमध्येच घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक कंट्री ज्या आपल्या जगातली त्या UDHRच्या प्रिन्सिपल्सवरच मानवाधिकार एक्झिक्यूट करते, अंमलबजावणी करते. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या देशांसाठी ते सगळ्यांनी समान आहेत, पण प्रत्येक देशांनी कारण ते इट इज अ डॉक्युमेंट ऑफ आपलेले- युनायटेड नेशन, बरोबर. संयुक्त राष्ट्राची ती डॉक्युमेंट आहे. नक्कीच. खरं तर आणखीही आपण जाणून घेणार आहोत की एक मानव म्हणून आपल्याला प्रत्येकाला काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, जर तक्रार करायची असेल तर ती कुठे करायची, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर करुणा मालवीय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, खरं तर हे सगळं ह्या संपूर्ण मानवाधिकारामध्ये येतं. त्याचे जे बारकावे आहेत ते आज आपण समजून घेतोय. आपल्याला एक फोन येतोय तासगावहून. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, अनेक सिरियल आणि सिनेमामध्ये 14 वर्षाखालील मुलं काम करत असताना दिसतात. ते बालकामगार विरोधी कायदा होत नाही का? इथे त्यांना काही असं कसं करू शकतात? आणखीन एक प्रश्न, शेतात काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना समान वेतन नाही. पुरुषांना जास्त असतं, समान काम समान दाम पाहिजे, पण इथं काय असते, पुरुषांना जास्त आणि महिलांना कमी असतं. हे कायदा कसं काय? तुमचं काय मत आहे? धन्यवाद आपल्या दोन्ही प्रश्नांबाबत. त्यांचे प्रश्न अगदी स्पेसिफिक आहेत की पहिला आहे बालकलाकारांविषयी, जे आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून बघत असतो. बालकलाकार आणि बालमजुरी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मजुरी जेव्हा आपण म्हणतो त्याला रिगरस एम्प्लॉयमेंटच्या अंडर त्याला काउंट करता येतं. बालकलाकारांना म्हणजे कलाकार म्हणून ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी त्यांच्या पॅरेंटची कन्सेंट असते. त्याला आपण बालमजुरीमध्ये काउंट करत नाही. बरोबर आहे. तो एक कलेचा प्रकार आहे आणि ती मजुरी Yes. होत नाही. बरोबर आहे. दुसरं त्यांनी विचारलं की शेतात जे काम करणारे असतात, स्त्रिया आणि पुरुष, तर त्या दोघांचंही जे वेतन असतं ते वेगळं वेगळं असतं, त्याच्यामध्ये फरक असतो किंवा मजुरी करणाऱ्यांमध्ये देखील फरक असतो. तर ह्याविषयी कायदा काय सांगतो आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे? आपल्या संविधानामध्ये इक्वल पे फॉर इक्वल वेजेस म्हणजे ह्या लाईनवर आपलं संविधानाची प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यानुसार आपल्याकडे बऱ्या कायदेशीर तरतुदी आहेत. जर स्त्रिया कमी वेतनात काम करतायत तर त्यांनी ते एक्सेप्ट नाही करावं किंवा त्यांनी जवळच्या ज्या एजन्सीज आहेत तिथे जाऊन त्या गोष्टी रिपोर्ट कराव्या. है ना, लेबर कोर्ट्स असतात तिथे त्यांनी दाद मागावी. कारण अशा प्रकारे जर त्यांना समान वेतन नाही मिळते, कारण आपण आपलं राज्य किंवा आपलं राष्ट्र हे समान वेतनाच्या रूपरेखेवर आहे आणि आपण त्याला सपोर्ट करतोय, तर मग अशा ज्या केसेस होत आहेत त्याला रिपोर्टिंग करणं जरुरी आहे आणि अकॉर्डिंगली जो कोणी त्यांचा एम्प्लॉयर आहे ही विल बी फिक्स्ड आणि त्या गोष्टी आपल्याला निवारण्यासारख्या आहेत. नक्कीच. ही तक्रार कुठे आपल्याला करता येईल? म्हणजे एखाद्या समजा गावच्या ठिकाणी आहे, शेती करतायत, शेतमजूर आहेत महिला, तर त्यांनी कुठे तक्रार करावी? आता गावच्या ठिकाणी तर सरपंच जी तुम्हाला सगळ्यात इझी अवेलेबल रिसोर्स आहे, तर त्या महिलांनी सगळ्यात आधी तिथे कनेक्ट व्हावं. मग सरपंचांना तर नॉलेज असतंच की बाबा कुठल्या कोर्टात जायचं आहे किंवा पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्ट घेऊन जाण्यासारखी आहे का, तर तो तुमच्या गावचा सरपंच आहे, तो तुमचा वी कॅन से इट ॲज अ मीडिएटर म्हणून काम करेल. तर सगळ्यात आधी जी काही आपल्याकडे निवारण्याची यंत्रणा दिसते तिथे त्या महिलांनी अप्रोच करावं. बरोबर आहे. आणि शहरी भागात तुम्ही काय सांगाल की कुठे तक्रार नोंदवता येते? आज आपण बघतोय की अनेक बांधकाम बऱ्याच ठिकाणी चालू असतं जिथे स्त्रिया आणि पुरुष काम करतात आणि काही ठिकाणी स्त्रियांना कमी वेतन मिळत असतं, तर त्यांनी कुठे जावं, कुठे दाद मागावी? मानवाधिकार आयोग आहेत राज्याच्या लेवलला, ज्याला आपण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन म्हणतो, राष्ट्रीय लेवलला आपण म्हणतो नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. तिथे इवन ऑनलाईन तक्रार त्या व्यक्तींना करता येते किंवा फोनद्वारे तक्रार होऊ शकते आणि नाहीतर समक्ष व्हिजिट करून त्यांचा एक फॉर्म असतो तो फिलअप करून तुमच्या तक्राराची पद्धत तिथे आपल्याला नमूद करता येते आणि हे निशुल्क असतं सगळं. त्यामुळे अशा ठिकाणी ह्या गोष्टी केल्या की त्याचं प्रॉपर निवारण होतं. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की
काही ह्याच्यामध्ये समाजातील असेही काही घटक आहेत की जे ह्या लोकांना मदत करायला तयार असतात, तर अशांची मदत घेऊन आपण ऑनलाईन तक्रार करू शकतो किंवा तिथले फोन आपण करू शकतो. मॅडम, तुम्ही ऑनलाईन म्हणालात, तर त्याची वेबसाईट काय आहे आणि कुठे आपण कशा पद्धतीने ती माहिती मिळवू शकतो? महाराष्ट्र आयोगाची, ह्युमन राईट्स आयोगाची वेबसाईट आहे बरं. आणि तिथे त्यांचा टोल फ्री नंबरही आहे, बरं. जो इव्हन सुट्टीच्या दिवशी वर्किंग असतो. अच्छा. म्हणजे रविवार आहे आणि काही अशी घटना झाली आणि एखाद्याला रिपोर्ट करायचं आहे, तर असं काही नाही. रविवारी सुद्धा जर एखाद्यावर असा अतिप्रसंग झाला तर त्याची कंप्लेंट इव्हन रविवारी सुट्टीच्या दिवशीही नमूद करता येते. आणि नाहीच नाही, समजा मानव अधिकार उल्लंघन हे समान वेतनाच्या बियॉन्ड गेलंय, एखाद्यावर काही हानी झालेली आहे किंवा एखाद्याला मारहाण झालेली आहे ना, ॲज अ लेबर म्हणून, तर पोलीस स्टेशनला अप्रोच करू शकतो, FIR फाईल करू शकतो. अच्छा. म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनवर आपण संपर्क करू शकतो. त्याशिवाय वेबसाईटवर आपल्याला हे जे फोन नंबर्स आहेत ते उपलब्ध आहेत, जे सुटीच्या दिवशी देखील चालू असतात, तर त्याचा देखील आपण नक्कीच उपयोग करू शकतो. मॅडम, जेव्हा आपण मानवाधिकार म्हणतो, तर तेव्हा तुम्ही म्हणालात की जन्मापासून मृत्यूपर्यंत हे अधिकार आपल्याला आहेत. तर आपल्या देशामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्यासाठी काही वेगळे अधिकार आहेत का, किंवा त्यांच्यासाठी काही वेगळ्या तरतुदी आहेत का? हो, आहेत ना. आता आपण म्हणतो की सिनियर सिटीजन राईट्स, सिनियर सिटीजन्सला किती सारे प्रिव्हिलेजेस आहेत जे आपल्या भारतीय सरकारने दिलेले आहेत आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या ज्या पेन्शन स्कीम्समध्ये पण त्यांना बऱ्यापैकी सरकारने प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि खूप सारे NGOs काम करतात. समजा एखाद्या वृद्ध आहेत आणि त्यांचे मुलं त्यांना पाहत नाही आहेत, तर त्या NGOsच्या थ्रू त्यांना कनेक्ट करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना काही फायनान्शियल हेल्प केली जाते. सो आपल्या संविधानामध्ये, आपल्या कायदेशीर सिस्टममध्ये वृद्धांसाठी स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. आणि परत तीच गोष्ट आहे अवेअरनेस, किंवा माझ्या घरची उंबरठा मी पुढे ह्या गोष्टी बाहेर काढायच्या की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला साईडला ठेवायला लागतात आणि आपल्याला आपल्या स्वतःसाठी ॲज अ ह्युमन बिंग म्हणून पुढे यावं लागतं आणि यंत्रणा मग तुमचं प्रत्येक वेने सुरक्षा करते. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक मानवाला अधिकार आहेत, मग तो कुठल्याही देशाचा असो, कुठल्याही राज्याचा असो, म्हणजे जगभरात कुठेही असला तरी. मॅडम, आपण म्हणतो की मानवी तस्करी होते किंवा मानवाला गुलाम म्हणून जगभरात काही ठिकाणी पूर्वी घ्यायचे, तर आता तुम्ही जगातली परिस्थिती काय सांगाल की संपूर्ण जगामध्ये मानवाधिकार हा जेव्हा विषय येतो, तर तेव्हा काय परिस्थिती आहे? आता मी स्वतः एक प्रबंध लिहिते आहे, अमित ऑन बॉन्डेड लेबर, की जी आपण मानव तस्करी म्हणतो किंवा मानव गुलामी म्हणतो, हे आजही आपण ह्याला मिथच बोलू शकतो, कारण हे सर्व प्रकारे ह्याला अजून आपण बंद केलेलं नाही आहे. आणि फॉर अदर बेनिफिट वन इज एक्सप्लॉयटेड, ही प्रिन्सिपल चाललेली आहे. आज सकाळी सुद्धा मी इथे येताना हायवेवर जी लहान मुलं बेगिंग करतात किंवा हे काय आहे, आर इनटू दिस बाय देअर ओन विल अँड विश, बाय द ओन विल अँड विश ऑफ देअर पॅरेंट्स, का ह्याच्यामध्ये काही स्कॅन्डल आहे? तर मला असं वाटतं जी पोलीस यंत्रणा आहे, ज्या पोलीस पॅट्रोलिंग वगैरे होतं, त्यांनी थोडं अतिदक्षतेने ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यावी, कारण आपण भारतामध्ये भीक मागणं, बेगिंग हा गुन्हा आहे आणि मग जर हा गुन्हा असेल तर मग हे कसं सर्रास चालू आहे? तर मला असं वाटतं की बिंग एक्सप्लॉयटेड अँड फॉर व्हॉट इट इज बिंग एक्सप्लॉयटेड, हे समीकरण आपल्याला बांधलं गेलं पाहिजे आणि मगच त्या गोष्टी आपण थांबवू शकतो. नक्कीच. म्हणजे ह्या सगळ्या मागची जी काही सूत्र आहेत ती समजून घेणं पण गरजेची आहेत. आपल्याला एक फोन येतोय, दादा उबाळे आपल्याशी बोलतायत. नमस्ते. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या कोणत्या राज्यांना मानव अधिकार कायदा लागू झाला आहे याबद्दल सांगा. धन्यवाद. मानवाधिकार कायदा तर पूर्ण भारतभर लागू आहे, म्हणजे असा मानव अधिकार कायदा असं म्हणता येणार नाही. मानव अधिकार हे जनरल टर्म आहे आणि सगळ्या राज्यांना मानवाधिकार, प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकार आहे. इनफॅक्ट आपल्या संविधानामध्ये एवढी चांगली तरतूद आहे की काही संविधानाचे मूलभूत अधिकार आहेत ते फक्त आपल्या नागरिकांसाठी नाही आहे. जर आपल्या देशामध्ये एखादी फॉरेनर
किंवा एखादा फॉरेनर व्यक्ती येतो, प्रत्येक आपण सगळ्यांनी तो अतिथी देवो भव ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल की कशा प्रकारे एखाद्या फॉरेनर मुलीची छेडछाड होत असते आणि अमिताभ बच्चनजी पुढे येऊन म्हणतात की हे असं प्रकारे आपल्याला करायला नाही पाहिजे. तर इवन दॅट लेडी हू इज अ फॉरेनर इन आवर कंट्री, तिलाही समानतेचा अधिकार आहे आणि ती जर तिच्याबरोबर अशी काही अतिप्रसंग घडतो तर ती जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकते आणि ते प्रॉपर कॉग्नायझेबल गोष्टी आहेत या सगळ्या. तर राज्यांमध्ये मानव अधिकार हा लिमिटेड नाही आहे, भारतभर मानव अधिकार ॲप्लिकेबल आहे. बरोबर आहे. मॅडम, तुमची PhD जी झालेली आहे ती मुलांचे अधिकार, लहान मुलांचे अधिकार ह्याच्यावर झालेली आहे. तर तुम्ही काय सांगाल की आपल्या देशात सध्या काय चित्र आहे? मगाशी आपण भीक मागण्याचा देखील उल्लेख केलात आणि जगभरात काय चित्र आहे, कारण तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये याचा अभ्यास केला असेल तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जगभरामध्ये आणि भारतामध्ये अशी काही जास्त तफावत नाहीये. आपण अजूनही स्वतःला, मला माहित नाही का, बॅकवर्ड विचार करतोय. आपण आज बॅकवर्ड नाहीये. माननीय नरेंद्र मोदीजींनी ते प्रूव्ह केलं आहे की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भारताचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सगळीकडे भारतीयांना डिमांड आहे. आणि जर परिस्थिती सॉरी स्टेट जर आपण पाहतो तर ती काही भारतात आणि बाहेरच्या देशांमध्ये अशी काही तफावत नाही, सगळीकडे सेमच प्रॉब्लेम आहे. माझी जी PhD आहे ती चाइल्ड अब्यूज आणि जुवेनाइल डेलिक्वन्सी ह्याला कोरिलेट करते. म्हणजे जर मुलांवर अत्याचार होत आहेत, मग त्या अत्याचारांमुळे एक भावना तयार होते मुलांमध्ये की मला आता बदला घ्यायचा आहे कारण माझ्या बरोबर हे झालंय, आणि टू गिव्ह बॅक टू द सोसायटी इन द फॉर्म ऑफ रिवेंज ते डेलिक्वंट होतात, ते अपराधी होत आहेत. ह्या ओव्हरऑल प्रबंध आहे माझा ह्याच्यावर, चाइल्ड अब्यूज आणि जुवेनाइल डेलिक्वन्सी. आणि हे प्रूव्ड फॅक्ट आहे की जसं मी बेगिंग सांगितलं किंवा तस्करी आहे किंवा एक्सप्लॉयटेशन आहे किंवा असॉल्ट्स आहे किंवा रेप इन्सिडेंट्स आहेत जे मुलांवर, त्याच्यामुळे लहानपणीच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक हेल्थवर परिणाम होतात आणि मग नंतर त्यांची जी वाढ आहे किंवा विचार करण्याची शक्ती आहे ती खुंटते आणि ते अपराधी ह्या प्रवृत्तीकडे वळतात. त्यामुळे सगळ्यात आधी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती प्रौढांची आहे की अशा प्रकारचे जे अब्यूज आहे किंवा अशा प्रकारचे जे अत्याचार आहे त्याच्यापासून प्रत्येक बाल्याचं रक्षण करावं, स्वतःच्या बाल्याचं नाही, प्रत्येक बाल्याचं रक्षण करावं. तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक लहान मुलाला हा अधिकार आहे आणि मोठ्यांची जबाबदारी आहे ही. तर समजा जर कोणाला अशा पद्धतीचा अत्याचार कुठेतरी दिसतोय किंवा कोणीतरी लहान मुलं आहेत भीक मागताना दिसत आहेत, मजुरी करताना दिसत आहेत आणि एक तटस्थ म्हणून माझी ओळख नाहीये पण मी फक्त बघतीये, तर त्याची तक्रार मला कुठे करता येईल? तुम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, नियरेस्ट पोलीस स्टेशनला, त्याला रेस्क्यू टीमकडे द्या. आपल्या भारतामध्ये जुवेनाइल जस्टिस ऍक्ट आहे, पास झालेला आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर सेग्रिगेशन केलेलं आहे की जुवेनाइल इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आणि चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन. चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन मध्ये अशी मुलं येतात जी एक्सप्लॉयटेड आहेत, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, पोलीसमध्ये एक स्पेशल जुवेनाइल युनिट असतं, चाइल्ड युनिट असतं, ते त्याची प्रॉपर केअर करतील. जर त्याला घर नाही आहे तर त्याला शेल्टर हाऊसमध्ये पाठवतील, जर त्याची सुधार करणं जरुरी आहे तर त्याला सुधारक गृहामध्ये पाठवलं जातील. तर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका, कारण हा एक जनरल प्रॉब्लेम आहे, हा माझा तुमचा प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. जनहित याचिकेच्या द्वारे सुप्रीम कोर्टाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने किती सारे गाईडलाईन्स दिलेले आहेत की कशा प्रकारे अशा बाल्यांचं रक्षण करावं आणि त्या अनुषंगाने आपल्या इंडियामध्ये कायदेही आहेत. पण एक अशीही मानसिकता असते मॅडम की मी माझ्या कामाला चाललेली आहे किंवा ह्याच्यामध्ये खरंच पुढे काही होईल का, अशी एक सर्वसामान्य लोकांमध्ये एक शंका असते की मी आता गेले आणि मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पण त्याचं खरंच पुढे काही होणार आहे का? या शंकेचं निरसन आपणच करू शकतो बाय कीपिंग क्रॉस चेक अँड बॅलन्सिंग ऑन दॅट युअर कंप्लेंट. जर आपण एखादी कंप्लेंट केली आहे त्याला त्याची तुम्ही हे करा ना, परतफेरणी करा. तुम्ही जा तिथे चेक करा की ह्या मुलाला मी इथे घेऊन आली होती, हा आता कुठे आहे, मग इथे आहे, मग इथे जाऊन त्याला भेटा, म्हणजे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. मला वाटतं तुम्ही केलेली कंप्लेंट ही पुढे काय होते ह्याची पूर्तता कशी होणार ह्याची जबाबदारी आपलीच आहे. आपण जर एखाद्या कॉजसाठी पुढे आलोय, जर आपण कामाला जाताना अशी काही गोष्ट पाहिली आहे आणि आपण ती पुढे घेऊन येतोय, तर मग ती शेवटपर्यंत कशी तुम्ही परत त्या व्यक्तीला, त्या मुलाला समाजामध्ये प्रॉपर वेमध्ये रिहॅबिलिटेट झालेलं पाहायचं आहे, तर तुम्हाला त्याची पूर्तता करावी लागेल.
नक्कीच. आपण जेव्हा लहान मुलं असतील किंवा स्त्रिया असतील, तर आता आपण बघितलं की मला समोर दिसतंय रस्त्यावर, पण माझ्या आजूबाजूला एखाद्या घरात जर असं होतंय आणि जर तशी शंका आहे एखाद्या प्रौढ व्यक्तीला, तर ती तक्रार आपण करू शकतो का आणि कशी, कुठे करू शकतो? बघा, आज इंडिया आहे ना, पॅरेंटल अब्यूज म्हणजे आई वडिलांकडून झालेला अत्याचार, ही खूप सारे विटनेस करतोय केसेस. आणि पॉक्सो आल्यानंतर, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012, हा ऍक्ट आल्यानंतर आपण खूपच अलर्ट झालेलो आहे. म्हणजे अशा प्रकारचं अब्युझिव्ह ऍक्टिव्हिटी कुठलाही पॅरेंट आपल्या मुलावर करू शकत नाही. आणि नॉट ओन्ली सेक्शुअल ऑफेन्सेस, पण मेंटल, त्याची हेल्थ जी मेंटेन व्हायला पाहिजे एखाद्या मुलाची. तर ॲज अ स्ट्रेंजर ऑल्सो, इफ तुम्हाला असं काही विटनेस होतं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकता. पॉक्सोच्या अंडर तर बऱ्याच ज्या ऑफेन्सेस आहेत ते कॉग्नायझेबल आहे, जिथे डायरेक्ट अरेस्ट होते. बरं बरं बरं, नक्कीच. लहान मुलं, स्त्रिया, तसंच तृतीयपंथी या सगळ्यांबद्दल आपण बोललो. आपल्याला एक असाही प्रश्न आला होता की पुरुषांच्या हक्कांबद्दल काय, त्याचंही तुम्ही उत्तर दिलं. आता मानव आणि पर्यावरण, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की हा समतोल कसा साधायचा आणि एक माणूस म्हणून आपण पर्यावरणाकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे? बरोबर. मानव अधिकारांमध्ये पर्यावरण आणि पर्यावरणाचं रक्षण ही एक आपली मूलभूत कर्तव्यांमध्ये आलेली बाब आहे. आज जर आपण पाहिलं तर जे इंडस्ट्रियलायझेशन होतं आहे आणि जे ग्लोबलायझेशन होतं आहे, मायग्रेशन होतं आहे फ्रॉम इंटर स्टेट, इंटर कंट्रीज, ह्याच्यामुळे काय झालं आहे, ज्या अर्बन सिटीज आहेत तिथे खूप गर्दी झालेली आहे. जी स्पेस अवेलेबल आहे तिथे एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन झालेले आहेत. आणि आपण अर्बनायझेशनच्या गोष्टींमुळे अशा स्टेटमध्ये आलो आहे की आता पर्यावरण आणि त्याची रक्षा हा आता आपल्याला खूप महत्त्वाची बाब वाटू लागली आहे. तर ह्याचा समतोल साधण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इवन अँड ऑड डेज, जसं दिल्लीमध्ये व्हेकल्स बाहेर आणण्यासाठी रुलिंग आहे. आता मुंबईमध्ये का आपण वाट पाहायची? आपण हे स्वतः इम्प्लिमेंट करावं की मला जेव्हा गरज आहे तेव्हा मी माझी कार घेऊन बाहेर यावं. बरोबर आहे. एअर पोल्युशन त्याने कमीच होणार आहे. जास्तीत जास्त ज्या आपल्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत त्याचा आपण उपयोग करावा. झाडे जास्तीत जास्त लावली पाहिजे, कारण आपण आज सकाळी रोज उठून पाहतोय तर आपल्याला कुठेही फॉग दिसत नाही, आपल्याला सगळीकडे स्मॉगच दिसतोय. तर आपल्याला जर ॲज अ मानव म्हणून इथे ह्या शहरामध्ये, ह्या राज्यामध्ये किंवा ह्या राष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने गुड हेल्थने राहायचं असेल तर आपल्याला पर्यावरणाची रक्षा करणं आणि त्याचं संवर्धन करणं ही आपली कर्तव्य आहे. नक्कीच आपलं कर्तव्य आहे. मानवाधिकार याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली होती की माणसांनी माणसाचा आदर केला पाहिजे. तर हे जे एक तत्व आहे की आदर केला पाहिजे, तर हे अगदी लहानपणापासून रुजवण्यासाठी, प्रत्येक मुलामध्ये रुजवण्यासाठी, कारण ह्या गोष्टी अशा आहेत की आपण मोठं झाल्यावर हे करण्यापेक्षा जर लहानपणापासून त्या मुलाला ही जाणीव असेल तर तो नक्कीच उत्तम, प्रौढ, चांगला एक नागरिक बनू शकतो. तर त्यासाठी शाळा पातळीवर किंवा घरच्या पातळीवर काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? आपण खूप नशीबवान आहोत की आपण अशा भारतीय संस्कृतीमध्ये आहोत जिथे मानव धर्म संहिता लिहिलेली आहे, त्याला आपण मनुस्मृती म्हणतो. मानव धर्म संहितामध्ये म्हणजे हा एवढा एन्शंट डॉक्युमेंट आहे जिथे मानवाने मानवाबरोबर कशा प्रकारे वागावं ह्याची पूर्ण रूपरेखा दिलेली आहे. मला वाटतं घरच्या लेवलमध्ये आपण लहानपणापासूनच मुलांमध्ये जर संस्कार दिले, नॉर्मली फॉर एक्झाम्पल एखादी मुंगी चालली आहे की बाळा ही मुंगी आहे, हिला मारायचं नाही आहे, ह्याला नमन कर किंवा हिला हिची वाट मोकळी करून दे, अशा प्रकारे एक छोटी संवेदनशीलता जर आपण घरापासूनच मुलांमध्ये सुरू केली तर तो बालक जेव्हा मोठा होईल तर तो तसा संवेदनशील राहील आणि त्याला ते कळेल, त्याला ती आठवण असेल की बाबा एक मुंगी आणि हा तर एक अख्खा मानव आहे. तर कशा प्रकारे मी ह्याला सत्कार करावा किंवा ह्याला ट्रीटमेंट द्यावं. आणि स्कूल लेवललाही आता मूल्य शिक्षण हा विषय असतो, मॅन्डेटरी विषय असतो, व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला आपण इंग्लिश मीडियममध्ये म्हणतो. तर ह्या मार्गाने शिक्षक आणि प्राध्यापक कॉलेज लेवलला पण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, त्यांना जाणीव करून देतात आपल्या इतिहासाची. आणि अशा प्रकारे मला वाटतं सेन्सिटायझेशन इज अ की. सेन्सिटायझेशन जर झालं एखाद्या मुलामध्ये तर तो नक्कीच एक रिस्पॉन्सिबल सिटीजन होईल.
नक्कीच, म्हणजे कुठेतरी ह्या गोष्टीची जाणीव होणं आणि ती अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकालाही जाणीव होणं की आपल्याला जसे मानव म्हणून काही अधिकार दिलेले आहेत, संविधानाने दिलेले आहेत, जागतिक संघटनांनी जे अधिकार दिलेले आहेत, तसंच आपल्या समोरची जी व्यक्ती आहे तिला देखील काही मूलभूत अधिकार आहेत आणि ह्या दोन अधिकारांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं. तर मला असं वाटतं की हा विचार आजच्या कार्यक्रमातला जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असा आहे. आणि जसं कवयित्री बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे की अरे मानसा मानसा कधी वशील माणूस, तर नक्कीच आपण सगळेजण पक्षाप्रमाणे माणूस उडायला शिकलेला आहे आणि माशाप्रमाणे पोहायला शिकलेला आहे आणि आता माणसाला माणूस होण्याची अतिशय नितांत गरज आहे आणि तो एक कळीचा मुद्दा आहे. या महत्त्वाच्या विषयावर मॅडम आपण इथे आलात आणि खूप उत्तम मार्गदर्शन आमच्या सगळ्या दर्शकांना केलं. जे कायदे आहेत, नक्की तक्रार आपल्याला कुठे करता येईल, ह्याविषयीचे जे काही मुद्दे होते ते देखील आज सोप्या भाषेमध्ये आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचले. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपल्याला अगदी मनापासून धन्यवाद देते. आपले खूप खूप आभार. दर्शक हो, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, वेगवेगळे तज्ज्ञ आपण आमंत्रित करत असतो. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.